वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबापो, एका हिंदी चित्रपटातल्या कवीनं म्हणले, राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, सुख तो है छाव ढलती, आती है जाती है, दुख तो अपना साथी है। माय बाबा, आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं, विचार केला तर दुःख हे आपली साथ सोडतच नाही। सुख केव्हा केव्हा तरी येते, केव्हा येते आणि जाते, ते कळत बी नाही आपल्याला। आणि दुःख मात्र आपली साथ सोडत नाही। कारण त्याचं कारण एक आहे, त्याचं एक कारण आहे की आपण अनंत सृष्टीमध्ये हिंडत आलो आणि हिंडत आल्यानंतर आपण संत आणि असंत कर्म केले। तर संत कर्म केले 1% आणि असंत कर्म केले 99%। त्यामुळं आपल्या पदरी 99% दुःखच येत असते। आणि शेवटी हा जो संसार आहे, ह्या संसारामध्ये तीन दोष आहेत। तो दुःखरूप आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला दुःख होते, त्याच्यात दुःखरूप आहे। पापमूळ आहे, प्रत्येक गोष्टीनं पाप होते आपल्याकडून। आणि अनित्य आहे, नित्य नाही। तो प्रत्येक गोष्ट टिकणच अशी काही नाही, टिकत नाही। त्यामुळं हा जो संसार, आणि अनेक लोकांनी सांगितलं आहे की हे संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ। संत ज्ञानेश्वर म्हणतात की संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्र दिन तळमळ, रात्र दिन तळमळ। आणि काम क्रोध लोभ अशा 3 कुत्रे आपल्या मागे लागलेले। काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली वढाळ, त्या वढाळ आहेत पुन्हा लचके तोडायला तयार आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुख कसं मिळत सांगा। परंतु आपण सुखाच्या मागे लागले आहोत। प्रत्येक माणसाला सुख पाहिजे, पण सुख काय एखाद्या झाडाचा पाला आहे का आणून तुम्हाला द्यायचं? नाही। सुख हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे। सुख हे तुम्ही जसे संत आणि असंत कर्म केले, संत कर्म केले, संत कर्माचं फळ पाप आहे, फळ दुःख, आणि पुण्य आहे फळ सुख, असं असते। मग त्याप्रमाणे तुम्हाला तुम्हीच जोडलेलं दुःख तुम्हाला होते, तुम्हीच जोडलेलं सुख तुम्हाला मिळते। तर असं आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे। परंतु हा संसारात येऊन जर तुम्ही संसारात राहून जर तुम्हाला वाटत असेल सुख मिळेल, पण ते तिथं सुख मिळणं म्हणजे काय, एका कोरड्या विहिरीतून पाणी काढणं आहे। हे संसार हा दुःख बांधवडी आहे। हा संसार सुखाचा विचार नाही कुठे, नाही सुखाचा विचार नाही कुठे। आणि संतांनी सांगितलं की या जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहिजे। अरे मना तूच रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगेने प्राप्त झाले। आपल्याला आपण पूर्वीच ज्या जशा गोष्टी केल्या, संत कर्म असंत कर्म केले, त्याप्रमाणे आपल्याला भोग प्राप्त होत असतात। सुख हे कुठं मागून मिळत नाही, सुख हे पूर्वजन्मीचं फळ म्हणजे सुख आहे। आणि जर या जन्मात देखील तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला ग्रहणदान देतात, आणि ग्रहणदान देऊन तुम्हाला सुख देऊ शकतात। पण तुम्ही चांगली वागली पाहिजे ना, तर आपण चांगली वागतच नाहीत। तर असं जे सुख आहे, तर ह्या सुखाचे बदल श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये विषय काढलेला आहे। 18व्या अध्यायात ते म्हणले 3 प्रकारचे सुख आहेत म्हणले। ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना 3 प्रकारचे सुख आहेत। तर काय म्हणले ते, यतदग्रे विषमेव, जो सुख असं आहे की यतदग्रे विषमेव परिणामे मृतोपमम। असं काही सुख आहे म्हणले की जे करताना तुम्हाला अवघड वाटतंय, करताना एखादी गोष्ट अवघड वाटते, म्हणजे नकोशी वाटते। तर समजा परमेश्वराचं चिंतन तुम्हाला करायला लावलं, तर तुम्ही सकाळी उठणे, परमेश्वराचं चिंतन करणे हे तुमच्या जीवावर जात आहे। परंतु त्याचा परिणाम मृतोपमम, अमृतासारखा आहे। यतदग्रे विषमेव परिणामे मृतोपमम,
तत्सुखम सात्विकम प्रोक्त महात्मबुद्धी प्रसाद्यम. त्या सुखाला श्रीकृष्ण महाराजानं सात्विक सुख म्हणलेलं आहे. येतदग्रे विषमेव परिणामी मृतोपम. मग करताना अवघड वाटतंय, परंतु त्याचा परिणाम अमृतासारखा होतो. येतदग्रे विषमेव परिणामी मृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्त महात्मबुद्धी प्रसाद्यम. आता दुसरं सुख म्हणले ते विषयेंद्रिय संयोगा देतदग्रे मृतोपम. मग हे दुसरं सुख असतंय तर ते आपल्याला कशातून मिळतं आहे? विषय आणि इंद्रिय 5 विषय आहेत. शब्द स्पर्श रस रूप गंध आणि 5 इंद्रिय आहेत. श्रोत्रम चक्षुस्पर्शनाच्या रसनम घ्राणमेवचे. तर ह्या इंद्रियानं आपण सुख घेत असतो. तर ते म्हणले विषयेंद्रिय संयोगा, त्याच्या संयोगातून आपल्याला जे सुख प्राप्त होतं आहे तर ते सुख कसं असतंय? भोगताना अमृतासारखं वाटतंय. विषयेंद्रिय संयोगा धेतदग्रे मृतोपम, अमृतासारखं वाटतंय, परंतु परिणामे विषमेव, त्याचा परिणाम विषमेव तत्सुखम राजसम स्मृतम. त्याला राजस सुख म्हणलेलं आहे. मायबापा पंडूराजे होते. पंडूराजे जरी हस्तिनापूरचे राज्य असले तरी त्याला राज्य कारभार काढण्याची काही गरज नव्हती. ते करत होते कोण? त्याचं नाव भीष्माचार्य. आणि भीष्माचार्य सगळ्या राज्यावर लक्ष देत होते आणि यायला फक्त सुख भोगायचं काम होतं. म्हणून यायला 2 पत्न्या होत्या. अतिशय सुख भोगलं त्यानं, परंतु इंद्रियाचं सुख भोगलं आणि इंद्रियाचं सुख भोगलं. शेवटी त्याला रोग झाला आणि त्या रोगामध्ये त्याला मरावं लागलं मायबापा. तर हे जे सुख आहे विषयेंद्रिय संयोगा धेतदग्रे मृतोपम तत्सुखम परिणामी विषमेव तत्सुखम राजसम स्मृतम. तो राजस सुख आहे. ते राजा होता, राजानं सुख भोगलं तर त्याचं तसं झालं. तर मायबाबा तिसरं सुख ते म्हणले येतदग्रे विषमेव परिणामे यद्दग्रे चानुबंधेच सुखम मोहन महात्माना निद्रा लस्य प्रमादोतम तत्ताम समजावं. निद्रेतून सुख घेता ते सुख कामी नाही. आळसातून सुख आहे, नाही कामी. निद्रा प्रमाद म्हणजे अनेक प्रकारचे गुन्हे करता, त्याच्यातून आपल्याला सुख भोगतंय, सुख मिळतंय, परंतु ते तामस सुख आहे. मायबाबा तुम्ही राजस सुख जर भोगत असतात ते बी कामाचं नाही. तुम्ही तामस सुख तर कामाचंच नाही, नरकाला नेणार आहे. मग ते जो सात्विक सुख आहे येतदग्रे विषमेव परिणामे मृतोपम. करताना आपल्याला परमेश्वराचं चिंतन आपल्याला करताना आपला जीव जातो. आपली 5 गाठ्या झाली की 6वीला गाठी आपली गळून पडते. 6वीला माळ आपली हातातली गळून पडते. तर हे असं नाही. आपण म्हणजे काय उपासनेला दृढ चालवावे असं संतांनी सांगितलेलं आहे. ती उपासना आपण दृढपणे चालवली पाहिजे आणि आपण जर ते सुख घेतलं पाहिजे. अगोदर तुम्हाला वाईट वाटतं ते म्हणजे तुम्हाला आळस येतो, कंटाळा येतो ते हे करण्याचा, काम करण्याचा, पण ते परमेश्वराचं चिंतन हे तुम्हाला कधी बी सुख देणार आहे. त्याला सात्विक सुख असं म्हणतात. बाबा तुम्ही सात्विक सुख भोगा आणि आपलं भलं करून घ्या अशी श्रीकृष्ण महाराजाचं बी म्हणणं आहे आणि माझी बी तुम्हाला विनंती आहे बाबा. आणि ते सात्विक आपलं भलं करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला देवल ऑफिशियल चॅनल आहे, गीतेचा अभ्यास शिकवणारं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.